मुंबईतील रंगशारदा इथे उद्या मनसेचा मेळावा. मेळाव्याला राज ठाकरे करणार मार्गदर्शन. युतीतल्या जागा वाटपावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार मुंबईतील शिवसेनेच्या 60 माजी नगरसेवकांशी संवाद. शिंदे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. बारामतीतल्या कार्यक्रमादरम्यान अजित पवार आणि शरद पवारांची चर्चा. नेमकं दोघात काय बोलणं झालं हे अस्पष्ट. मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि लोकप्रतिनिधींची उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक. शिवसेना भवनात बोलावण्यात आली आहे बैठक. मनसे आणि शिवसेना उबाठामध्ये जागा वाटपाचा तिढा मातोश्रीवर. निष्ठावंत मनसे कार्यकर्त्यांना जागा सोडण्याचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह. शिवडी, विक्रोळी, भांडूप मधल्या जागा वाटपावरून मनसेत नाराजी. पालिका निवडणुकीसाठी वंचित आणि काँग्रेसची राज्यभरात आघाडी. दोन्ही पक्ष मिळून आघाडी करून पालिका निवडणूक लढणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत होणार घोषणा. बारामतीतल्या शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचं उद्योगपती अदानींच्या हस्ते उद्घाटन. कार्यक्रमास्थळी रोहित पवार, अजित पवार आणि अदानी एकाच कारमधून दाखल. पुण्यात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक. तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती. पुण्यात धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत. जागा वाटपावरून भाजप कोंडी करत असल्याचा धंगेकरांचा आरोप. गुंडबंधू आंदेकरनं अर्ज अर्धवटच भरल्यानं तो स्वीकारण्यातच आला नाही. आंदेकर कुटुंब उद्या पुन्हा अर्ज दाखल करण्याची शक्यता. आणि दुधात भेसळ करून मुंबईकरांच्या जीवाशी खेळ. डिटर्जंट पावडर, युरिया आणि रिफाइंड तेल वापरून नामांकित कंपन्यांच्या नावानं दूध विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि सर्व लोकप्रतिनिधींची शिवसेना भवनामध्ये बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. कुणी येवो अथवा न येवो पण आपण लढणार असं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. भाजपनं फक्त युती तोडली नाही तर ते आपल्याला संपवायला निघालेत असा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केला. इतकी वर्ष लढलो म्हणून कुणीही मुंबई हिसकावून घेऊ शकलं नाही असा दावा देखील उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलाय. अब्दालीचं उदाहरण आहे. तसंच वसंत कानेटकरांनी शिवशाहीचा शोध म्हणून एक जे पुस्तक लिहिले त्याच्यामधलं वाक्य मागे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे. त्यावेळेला औरंगजेबाने असं लिहिलेलं की हे मराठे या पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहेत. यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. इथे तर गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात. पण दुहीचं बीज इकडे खडकावरती फिरकावलं तरी ते रुजतं आणि असं फोकावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. आपल्याला पुन्हा तोच अनुभव घ्यायचा. आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले. आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं बरं. दुफडी करून खाण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या. आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस फुटता कामा नये. कारण तुम्ही जरा माझ्या खुर्चीत बसून बघा. मी हे तुमच्याशी आगतिकडे नाही बोलत आहे.
आगती घेऊन तुमच्याशी मी बोलत नाहीये, पण माझ्या खुर्चीत बसून तुम्ही बघा, तुमच्या समोर मी 2-4 माणसांचं तुम्ही निवडायचं, तुमच्या वॉर्डातली माणसं निवडून दाखवा मला. 4 माणसांपैकी एक व्यक्ती तिला उमेदवारी तुम्ही देऊन दाखवा, मला मान्य आहे. मला 227 लोकांचं निवड करायचं. मला नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे. आणि वाईटपणा मी घेतोच ना. मी प्रत्येकाला सांगतो, सगळ्या लोकांना सांगतो की तुम्ही वाईटपणा नका घेऊ, मी घेतो वाईटपणा. वाईटपणा आला तरी चालेल, पण माझ्या महाराष्ट्राचं चांगलं झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका. आज तो क्षण आलेला आहे. आजपर्यंत आपण आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे. आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली. मला माहिती आहे की युती असते, आघाडी असते, तेव्हा 100% आपल्या मनासारखं होत नाही ना. 100% त्यांच्या मनासारखं होत ना. आणखीन कोण तिसरा पक्ष असेल तर ना त्यांच्या मनासारखं होत. काही जागा या आपल्या हक्काच्या असतात, नाईलाजाने सोडावे लागतात. काही जागा त्यांच्या हक्काच्या असतात. बारामतीमध्ये आज गौतम अदाणी आल्यानंतर पवार कुटुंब हे एकाच मंचावर दिसून आलं. या कार्यक्रमामध्ये गौतम अदाणी भाषणासाठी उठल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये एका खुर्चीचं अंतर होतं. यावेळी अजित पवार उठले आणि शरद पवार यांच्या शेजारी जाऊन बसले. या दोघांमध्ये यावेळी कानामध्ये चर्चा देखील झाली. काय चर्चा झाली हे मात्र कळू शकलं नाही. मीडिया फोटो काढायला लागल्यावर पुन्हा अजित पवार आपल्या खुर्चीवर येऊन बसले. थेट जाऊयात आपले बारामतीचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडे. जितेंद्र, बारामतीमध्ये अजित पवार आणि शरद पवार मध्ये काहीतरी चर्चा झाल्याचं दृश्य तर समोर आलंय, पण काय नेमकी चर्चा झाली आहे याची देखील चर्चा बारामतीमध्ये नक्की होत असेल. अगदी खरंय प्रियंका. आपण बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि सर्वांचं लक्ष म्हणजे सर्वांचीच कसरत चालू आहे ती कशा पद्धतीने महानगरपालिकेमध्ये आपलं पॅनल उभं करायचं. आपण बघतोय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होणार का या संदर्भात देखील चर्चा सुरू होती. अमोल कोल्हे असतील, अजितदादा असतील यांची चर्चा झाली. आणि आज गौतम अदानी बारामतीमध्ये आले होते आणि ज्यावेळेस गौतम अदानी भाषणाला उठल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या एका खुर्चीचं अंतर होतं. अजित पवार उठले आणि शरद पवार यांच्याकडे जाऊन दोघांच्या मध्ये कानामध्ये चर्चा झाली. जवळपास 1 मिनिटं ही चर्चा सुरू होती. नंतर सर्वांचंच मीडियाचं लक्ष गेल्यानंतर, मीडिया फोटो काढायला लागल्यानंतर पुन्हा अजित पवार आपल्या चेअरवर येऊन बसले. आता हे सर्व गौतम अदानीचे आलेले त्यांच्याबरोबर मिसेस आणि संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीच्या गोविंदबागे येथे स्नेहभोजनासाठी गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी अंतर्गत काय चर्चा होणार का याकडे देखील आता संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेले आहे. एकंदरीत आपण बघितलंय की 11 तारखेला दिल्लीमध्ये शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, अजित पवार असतील हे एकत्र आले होते. आणि त्यानंतर 20 तारखेनंतर काय चित्र बदलेल का ह्याची देखील उत्सुकता सर्वांना होती. परंतु आपण बघतोय 3-4 दिवसामध्ये ह्या जी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये युती होणार का आणि पुण्यामध्ये कशा पद्धतीने पॅनल टाकले जाणार याची देखील उत्सुकता सर्वांना आहे. आता ज्या भाषणाच्या दरम्यान या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अजित पवार हे प्रसिद्धी माध्यमांना ज्यावेळेस बोलतील त्याच वेळेस आपल्याला कळणार आहे. अगदी जितेंद्र, अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही ते सांगितलेला आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर बारामतीच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण पवार कुटुंब व्यासपीठावर एकत्र आलेलं होतं. यावेळी अजितदादांनी आपल्या खास शैलीत खासदार सुप्रिया सुळे आणि सुरेत्रा पवारांचा उल्लेख केलाय. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हर्ष देखील पिकला. सन्माननीय उद्योगपती गौतमजी अडानी, सौभाग्यवती प्रीतीजी अदानी, दोन्ही खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, तर बारामतीमध्ये आज उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह पवार काका पुतण्या हे एकाच मंचावर आलेले. शरद पवार सेंटर ऑफ एक्सिलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ
हा उद्योगपती गौतम अदाणींच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी उद्योगपती अदाणींच्या कारचं सारथ्य रोहित पवारांनी केलंय। रोहित पवार, अजित पवार आणि उद्योगपती अदानी एकाच कारनं कार्यक्रमस्थळी निघाले। या कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार देखील उपस्थित होते। आम्ही आमची भूमिका मांडतो। मुंबईवर ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे, मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र, त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे। आणि ही लढाई जी मुंबईची आहे ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे, जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गिळण्याचा प्रयत्न होतो आहे। हा त्यांचा प्रश्न आहे। शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत, कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहे। आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब, ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारसुद्धा उपस्थित असतील, तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे।